नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या साहित्य संमेलनामध्ये हिंडताना भटकताना वेगवेगळी माणसं भेटत आहेत. खरं म्हणजे साहित्य संमेलनामध्ये बाकी काय घडतं माहीत नाही, पण साहित्य संमेलनामुळे एक नक्कीच होतं की अनेक छान माणसं भेटतात एकमेकांना, त्यांचा संवाद होतो आणि त्या गप्पांमधून जे उलगडत जातं ते कदाचित साहित्य संमेलनामध्ये जे काही घडतं त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं, अधिक वेगळं अशा स्वरूपाचं असतं. आता मी राचिम ढेरे ग्रंथग्रामामध्ये उभा आहे. इथे पुस्तकं विक्री सुरू आहे. डोंबिवलीसारख्या एका चिमुकल्या शहरामध्ये साहित्य संमेलन होतं आहे आणि हे साहित्य संमेलन अनेक अर्थांनी फार महत्त्वाचं आहे. एकतर इथे ज्या प्रकारचे लोक आलेले आहेत, ज्या प्रकारचे परिसंवाद होत आहेत, त्या सगळ्यातून साहित्यविषयक तर बोललं जातं आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे. काल ती विक्री तुलनेने कमी प्रमाणामध्ये होती, आज मात्र पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे असं चित्र आहे आणि उद्या आणखी पुस्तकं चांगली खपतील. खरं म्हणजे मराठी साहित्याबद्दल जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा हा मुद्दा केवळ साहित्य व्यवहाराचा नसतो, हा मुद्दा भाषा व्यवहाराचा असतो, एकूण भाषा कारणाचा असतो, भाषेच्या राजकारणाचा असतो. आणि या सगळ्या अंगाने बोलत असताना साहित्याचा विचार जरा मूलभूत स्तरावर केला पाहिजे, जरा वेगळ्या स्तरावर केला पाहिजे, अशी मांडणी आपण सातत्यानं करत असतो. अशा निमित्तानं जेव्हा ही सगळी मंडळी भेटत आहेत, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे परिसंवादांमध्ये जे घडतं किंवा जी चर्चा होते ती महत्त्वाची असतेच, पण परिसंवादाच्या नंतर लोक आपापसात जे काही बोलत असतात, फार इन्फॉर्मली बोलत असतात, अनौपचारिक पद्धतीने बोलत असतात, ती चर्चा ही त्याहून अधिक महत्त्वाची असते. कारण त्या चर्चेमध्ये लोक एकमेकांशी जोडले जातात, त्या ठिकाणी काय चाललेलं आहे त्याबद्दल बोलत असतात आणि आपल्याला भविष्यामध्ये काय करता येईल ही चर्चासुद्धा होत असते. त्यामुळे मी सहजपणे या राचिम ढेरे ग्रंथग्रामामध्ये बसलो होतो आणि माझे बरेच जुने स्नेही, जुने मित्र भेटले, अनेक जण भेटले, काही तरुण भेटले आणि मग असं वाटलं की यांच्या ज्या इथल्या गप्पा आहेत त्या गप्पा जरा इथं पण आल्या पाहिजेत, आवाजमध्ये पण आल्या पाहिजेत. साहित्य संमेलनाला यावं अशी इच्छा बहुतेकांची असते, पण प्रत्येकाला काही त्या संमेलनामध्ये येणं शक्य होतं असं नाही. ज्यांना शक्य होत नाही त्यांना किमान या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी संमेलनामध्ये आपण आहोत असं एक फील आला पाहिजे. संमेलनामध्ये काय काय घडतंय याचा फील आला पाहिजे. म्हणून हा खरं म्हणजे हा सगळा खटाटोप सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे की पहिल्या दिवशी आपण समांतर संमेलन घेतलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जरी महत्त्वाचं असलं तर सध्या ठिकठिकाणी राज्यभर, देशभर संमेलनं होतात. विश्व साहित्य संमेलनापासून ते राज्यस्तरीय संमेलनापर्यंत संमेलनं होत असतात. ते प्रवाह काय म्हणतायत, त्या प्रवाहांचं काय म्हणणं आहे तो प्रयत्न आपण केला. संमेलन त्यांचं आणि संमेलन आमचं असा प्रयत्न आपण केला. काल आपण इथेच खूप वेगवेगळे लोक भेटले, म्हणजे वसंतआबाजी डहाके, प्रभा गणोरकर यांच्यापासून ते विवेक कांबळेपर्यंत सगळे नवे जुने लिहिणारे जे लोक आहेत आणि त्याशिवाय बाकीची मंडळी होती ती आयोजनाबद्दल बोलत होती, अनेक गोष्टींबद्दल बोलत होती. काल उद्घाटन झालं, अध्यक्षीय भाषण झालं. लोकांच्या काही अडचणी पण आहेत, लोकांचं काही म्हणणं पण आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं आणि लोक निघून गेले. अध्यक्षीय भाषणाच्या वेळी लोक फार कमी होते सभागृहामध्ये, त्यामुळे अध्यक्षीय भाषणावर त्याचा परिणाम झाला याची पण चिंता आहे. अध्यक्षीय भाषणामध्ये ज्या प्रकारचे मुद्दे मांडले गेले ते मुद्दे महत्त्वाचे आहेत पण पुरेसे नव्हते असं पण म्हणणं आहे. या सगळ्या अनुषंगानं ही सगळी जी मंडळी आहेत या लोकांशी मला बोलायचं आहे. नरेंद्र लांजेवार हे माझे फार जुने मित्र आहेत आणि बुलढाण्यामध्ये ते आहेत. मी जेव्हा अकोल्यामध्ये होतो तेव्हा माझ्यासाठी कॉलम लिहायचे नरेंद्र लांजेवार आणि तेव्हापासून आजताग आहेत. एक तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की नरेंद्र लांजेवार हे मुळात ग्रंथपाल आहेत, त्यामुळे ग्रंथांच्या सानिध्यामध्ये असणारा आणि एकूण वाचन संस्कृतीला बळ देणारा असा हा माणूस आहे नरेंद्र लांजेवार. तुम्ही परिसंवादामध्ये वक्ते होतात आणि प्रामुख्याने बाल साहित्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बोललात. आपण बाकी गोष्टी बोलत राहू, पण आता दिसतंय असं की मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. मी कुठल्या तरी घरी गेलं की चक्क वडील लिहिणारे वाचणारे असतात आणि मुलं नाहीत वाचतो हल्ली मराठी, त्यांना इंग्रजीच लागतं असं म्हणतात. प्रत्यक्षामध्ये असं म्हणताना मुलं इंग्रजी वाचत नसतात हा भाग वेगळा, पण या सगळ्या अनुषंगानं एक बालसाहित्यिक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय, काय म्हणणं आहे? मुळामध्ये बालसाहित्यामध्ये बालकांच्या वाचनाची आवड कमी होत चाललेली आहे हे वास्तव आहे, पण ही वाढवण्यासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजेत ते प्रयत्न होताना फार कमी दिसत आहेत. साहित्यिक, लेखक किंवा साहित्य संमेलनातूनच बाल वाचनालयाचा वाचक घडेल असं नव्हे, पण पालक म्हणून घराघरातील पालकांची सुद्धा जबाबदारी असते की आपल्या मुलांसाठी एकतरी चांगल्या मासिकाची आपण वार्षिक वर्गणी भरली पाहिजे. आज मराठीमध्ये मुलांसाठी खूप चांगली मासिकं निघत आहेत.
खूप चांगली पुस्तकं निघत आहेत. या संमेलनामध्ये मी बघत असताना मोठी अनेक साहित्यिक मंडळी दिसत आहेत, पण त्यांच्यासोबत त्यांची मुलं दिसत नाहीत. कोणी आजोबा असतील तर त्यांच्यासोबत त्यांची नातवं दिसत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिला जातो. मग हा साहित्यिकांचा वसा सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला पाहिजे. म्हणून आपल्या कुटुंबातले काही मुलं आणली पाहिजेत. शाळा कॉलेजेसमधून आवाहन करून मुलं येत आहेत, पण मोठ्यामध्ये जी मोठी माणसं संमेलन अनुभवासाठी आलेली आहेत त्यांनी आपल्या घरातली जर मुलं आणलीत तर त्या मुलांवर सुद्धा एक संस्कार होतो की याला साहित्य म्हणतात, ही आपली मराठी संस्कृती आहे, याच्यातूनच साहित्य कला संस्कृतीला चांगले दिवस येणार आहेत. तर याच्या दृष्टिकोनातून विचार होणं गरजेचं आहे. फक्त एक चर्चा पुरता किंवा एक वरवरचं बोलण्यापुरताच संमेलन शिल्लक राहतील की काय असं दिसायला लागलंय. गांभीर्याने या संमेलनाकडे कुटुंबातून कुटुंब प्रमुख या नात्याने बघणारी लेखक मंडळी कमी होत चाललेली आहे. ही आली पाहिजेत. खूप चांगली मराठीमधले काय इंग्रजीमधली बालसाहित्याची पुस्तकं आहेत. मी काही मुद्दाहून पुस्तक विक्रेत्यांशी बोललो. मोठ्या पुस्तकांची विक्री होत आहे हो, परंतु बालसाहित्याची विक्री होत नाही आहे. कारण जो बालवाचक यायला पाहिजे तो फार कमी त्यांना दिसतोय. आता जी मुलं आलेली आहेत ती संमेलनापुरतं कार्यक्रमापुरतं येऊन बसतायत, निघून जात आहेत. कारण पुस्तक खरेदी करण्याचा अधिकार हा पालकांकडे आहे. अजूनही आपल्याकडे बरेचसे पालक मुलांना स्वतंत्र पद्धतीने पुस्तक खरेदी करण्याचं स्वातंत्र्य देत नाहीयेत. बघा, म्हणजे आपण एरवी बोलत असतो फार, पण लहान मुलांच्या अनुषंगानं मात्र साहित्याची वानवा आहे. एकतर मुळात साहित्य कमी येतं आहे, जे येतं आहे त्याला ग्राहक नाहीत, त्याला वाचणारे लोक नाहीत, वाचक नाहीत. त्यामुळे घराघरामध्ये जी पुस्तकं यायला पाहिजेत ती पुस्तकं येत नाहीत, अशी अवस्था आहे. राजेंद्र दास आता माझ्यासोबत आहे. डॉक्टर राजेंद्र दास हे मराठीतले अतिशय महत्वाचे साहित्यिक आहेत, समीक्षक आहेत, कवी आहेत. राजेंद्र दास, तुम्ही एका परिसंवादामध्ये वक्ते होतात आणि मराठीच्या संदर्भामध्ये तुम्ही काही मुद्दे मांडलेत, पुरोगामित्वाच्या अनुषंगाने मुद्दे मांडलेत. एकूण या साहित्य संमेलनाकडे बघताना काय काय वाटतंय? एक तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आत्ता समाजाला आवश्यक असणाऱ्या अशा विषयांवरती परिसंवाद तर आहेतच, पण एकूण मांडणी या संमेलनाची आणि व्यवस्था ही अतिशय उत्तम आहे. मूळ गोष्ट अशी की मला इथं जी मुलं येताना दिसत आहेत सगळ्या शाळांच्या मधली, म्हणजे साहित्य कुणासाठी असावं, ही पुस्तकं कुणी वाचली पाहिजेत, या संदर्भामध्ये आपण जो विचार करतो तो विचार इथं प्रत्यक्षामध्ये मला पाहायला मिळतो आहे. परिसंवादामध्ये सुद्धा वक्त्यांच्या बरोबरीने येणारी आणि त्यांच्याबरोबर काम करणारी अशी जी मुलं आम्ही इथं पाहतो, वक्ते पाहतो, ते पाहिल्यानंतर खूप आनंद वाटतो. उत्सव आहे असं आपण एका बाजूला म्हणतो, उत्सव तर असला पाहिजे, पण उत्सवातून आउटपुट आहेच. म्हणून मला हे संमेलन तसं खूप फ्रुटफुल आहे असं निश्चितपणानं वाटतं. मराठीच्या प्राध्यापकांना हे जे वाटतं आहे ते फार महत्वाचं आहे. पत्रकार पण इथे आलेले आहेत. वैशाली रोडे आहेत इथे, अशोक मुरुमकर आहेत. वैशाली रोडे, साहित्य संमेलनांना तुम्ही इतक्या वेळा जात असता, या संमेलनाचं वेगळेपण आणि एकूण या संमेलनामध्ये जे सगळं चाललंय काय काय कसं वाटतं? या संमेलनाचं वेगळेपण माझ्या मते असं आहे की इकडे तरुण मुलं खूप दिसत आहेत. शाळांमधले विद्यार्थी आलेले आहेत, कॉलेजांमधले विद्यार्थी आलेले आहेत आणि ते खूप म्हणजे त्यांचा सहभाग खूप प्रत्यक्ष स्टेजपर्यंत त्यांचा सहभाग आहे. नुसते प्रेक्षक म्हणून ते आलेले नाही आहेत, पार्टिसिपेटरी सहभाग आहे त्यांचा. त्याचबरोबर इकडे यावर्षी ग्रंथ प्रदर्शन जे आहे त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल्स आहेत लागलेले. तर ते पण त्यांना एक खूप मोठं एक्सपोजर आहे जे त्यांना एरवी मिळत नाही मुंबई, ठाणे, पुणे, डोंबिवली यासारख्या शहरांमध्ये. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले स्टॉल्स असतात इथे आणि प्रकाशक आणि इतरही गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात. तर त्या दृष्टीने हे मला संमेलन खूप महत्वाचं वाटतं. वैशाली रोडे आता जे बोलतायत तो मुद्दा महत्वाचा आहे. त्या पत्रकार आहेत, पालक आहेत, लेखिका आहेत आणि त्यामुळे तरुणाईचा सहभाग जो आहे. अशोक मुरुमकर पण आपल्यासोबत आहेत. अशोक मुरुमकर हे ज्याचा मगाशी उल्लेख झाला की तरुण पत्रकार पण आपल्यासोबत मोठ्या संख्येने आहेत. अशोक मुरुमकर, तरुणांचा सहभाग खरंच इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय का? आतापर्यंत माझे तिसरं साहित्य संमेलन आहे. मी सासवडचं साहित्य संमेलन पाहिलं, पिंपरी चिंचवडचं साहित्य संमेलन पाहिलं, पण डोंबिवलीचं साहित्य संमेलन यासाठी वेगळं आहे. कालची ग्रंथदिंडी होती, त्यामध्ये सगळ्यात जास्त सहभाग हा तरुणांचा होता, त्यामध्ये जास्त विद्यार्थी होते. आताही साहित्य संमेलनाच्या मुख्य व्यासपीठापाशी जर पाहिलं तर जास्त तरुण आहेत. म्हणजे हे ग्रामीण भागातून सुद्धा अनेक तरुण कवी आलेले आहेत. मगाशी कवी कट्ट्यावरती एका तरुणीने अतिशय सुंदर कविता सादर केली, ती अमरावतीहून आलेली होती. म्हणजेच साहित्य संमेलनाकडे तरुणांचा बघण्याचा कल हा वाढतोय. तरुण साहित्य संमेलनामध्ये येतात लोककवी प्रशांत मोरे आता आपल्यासोबत आहेत.
आणि कवी या संमेलनामध्ये मोठ्या संख्येने दिसत आहेत, तरुणाई पण मोठ्या संख्येने दिसत आहे. प्रशांत, हे संमेलन जे आहे याच्यामध्ये तरुणाई बऱ्यापैकी दिसते. तुमच्या या अवतीभोवती लगेच तरुण मुलं गोळा झालेली आहेत. मी बघतोय दुर्गे सोनार असतील, तुम्ही असाल, या सगळ्या कवींच्या भोवताली सगळ्या नव्या तरुणाईचा किंवा कवींचा जो काही सगळे ते येत आहेत अगदी, याचं कारण असं आहे की नवी मुलं लिहित आहेत, नवी मुलं वाचतायत. ही सगळी तरुणाई नक्की काय लिहिते, काय वाचते, तुम्ही कसं बघता? खरं तर मी लेखामध्ये म्हणतानाच असं बोललो की या सगळ्या एकूण साहित्य संमेलनाच्या प्रोसेसमध्ये असे कवी जे सकस लिहिणारे, दर्जेदार लिहिणारे, त्यांचा सहभाग असायला हवा होता. कालची गर्दी आणि एकूण हे बघता आणि मोठ्या कवींची चिंतनीय बाब बघता असं वाटलं की का फार विस्कळीतपणा सगळा, गर्दीला थोपू शकलो नाही आपण. खरं तर गर्दी थांबली पाहिजे. जेव्हा तुमची कविता ऐकून रसिक थांबतील, ते रसिक ऐकतील, ते रसिक वाचक होतील, अन्यथा वाचक होणार नाहीत, ऐकल्याशिवाय वाचक होणार नाही. तर त्यासाठी ह्या गर्दीला थोपून धरण्यासाठीचं जे काही करायला पाहिजे होतं कवी संमेलनामधून, ते मुळात झालेलं नाहीये. खरं म्हणजे कान विकसित करणं हे सुद्धा काम आहे साहित्य संमेलनांचं. म्हणजे कोणाला संधी मिळते, किती लोक येतात, किती लोक बोलतात, हा एक मुद्दा महत्वाचा आहेच. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही किती श्रोते तयार करता, तुम्ही किती वाचक तयार करता, असा मुद्दा प्रशांतचा आहे. आणि त्या अंगाने साहित्य संमेलनांनी काही काम केलं पाहिजे. आपण याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असं म्हणतो. त्यामध्ये भारतीय असं म्हणतो याचं कारण असं आहे की त्यामध्ये बृहन महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरची जी सगळी मंडळी आहेत त्यांचाही रोल फार महत्वाचा आहे. मध्य प्रदेशच्या साहित्य अकादमीचे संचालक असणारे अश्विन खरे आत्ता माझ्यासोबत आहेत. अश्विन खरे, तुम्ही मध्य प्रदेशमध्ये इंदूरमधून एक मासिक चालवता, मराठी विषयक अनेक उपक्रम चालवत असता. या संमेलनाकडे बघताना, कारण कसं आहे की शेवटी मी संमेलनाकडे बघणं महाराष्ट्रातून आणि तुम्ही संमेलनाकडे बघणे भोपाळमधून किंवा इंदूरमधून येऊन, याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. तुम्हाला स्वतःला हे सगळं संमेलन बघताना काय वाटलं? नमस्कार. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे म्हटलं की म्हणजे अखिल भारतीय स्तराचा हवा. या संपूर्ण 14 राज्यांच्या गतिविधींना मराठी भाषी जे चळवळ चालते त्यांना विसरून चालणार नाही. म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जेव्हा सहभाग आम्ही करतो तर आम्हाला याच्यामध्ये एक तर गोष्ट ही आवडते की चला सगळे साहित्यकार भेटतात, नवीन लोक भेटतात, नवीन ओळख होते. पण त्याचबरोबरीने कुठेतरी आम्हाला हे गोष्ट जाणवते की आमच्या बाजूचे साहित्यकार, जे लेखक आहे, ज्यांची आपली पुस्तकं निघतात, जे चांगले ओरेटर आहे, व्याख्यानं करतात, त्या लोकांना स्टेज देण्याकरता इथे कुठेतरी त्या अनुपातिक अवस्थेमध्ये महाराष्ट्राने तिची ओळख घ्यावी, महाराष्ट्राने त्या गोष्टीला आपल्याला त्या साहित्यकारांना सुद्धा वाव द्यावा. याच हेतूनं आम्ही इथे जेव्हा मराठी साहित्य अकादमी मध्य प्रदेश शासन यांनी स्थापित केली 2010 2010 पासून घेऊन त्याचा उद्देश जो होता तो स्पष्ट आहे की प्रत्येक मराठी भाषी संस्कृती या गोष्टींना परंपरेनुसार जोपासणं, त्याला पुढे नेणं, याकरता जसं महाराष्ट्र सुद्धा करतं तसं मध्य प्रदेशचे किंवा बृहन महाराष्ट्र मंडळाच्या लोकांनी पण आपली कामं करतात. त्या गोष्टीला दखल घेतात. पण त्या दखल घेण्याकरता महाराष्ट्राकडनं पण आम्हाला हात हवाय, साथ हवाय. जर ती गोष्ट आम्हाला मिळाली तर कायमची आम्ही मराठी मराठी करता जे पण आम्ही कामं करतो आहोत ते सगळ्यांपाशी जाईल. आत्ता इथे जेव्हा मी आलेलो आहोत, नवीन ओळख आहे, नवीन लोकांचे नवीन विषय मला सापडतात. ग्रंथदालन मी बघून आलेलो आहे. त्याच्याशिवाय पण परिसंवादामध्ये मी सामील झालेलो आहे. बाल साहित्याकरता जे यावेळेस काम केलं गेलं आहे, कुमारवयीन साहित्याकरता जे काम केलेलं आहे ते आपल्या ठिकाणी बरोबर आहे. आणि याचबरोबर नवीन पिढी, जेव्हा पिढीला आपण पुढे आणू प्रकर्षाने, तेव्हाच माहीत पडेल की तोले 10 वर्षानंतर मराठी भाषा साहित्य संमेलन जे होईल त्याच्याकरता आपल्याकडे भावी पिढी तयार आहे की नाही. या गोष्टीकरता तूर्त आतापासून जेवढी कामं करतात त्याच्यामध्ये थोडी आणखीन कामं जर वाढवली आणि बरोबरीने बृहन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व राज्यांना प्रतिनिधित्व जर दिलं तर आमच्या लोकांनाही ते चांगलं राहील, मराठी भाषेचाही उत्कर्ष होईल आणि आमच्या बाजूला त्या बाजूची आमची जी नाळ जी जुळलेली महाराष्ट्राची आहे ती आणखीन स्थापित होईल. धन्यवाद. एकूण मध्य प्रदेशमधून असेल, महाराष्ट्रामधून असेल, जी सगळी मंडळी येत आहेत त्या सगळ्यांचं जो सगळ्यांचा भर आहे, तो प्रामुख्याने भर आहे तो लहान मुलांच्या संदर्भात काही झालं पाहिजे. प्रसाद कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत. प्रसाद कुलकर्णी हे त्यांच्या प्रासादिक रचनांसाठी प्रसिद्ध आहेतच, पण त्याशिवाय एक अतिशय चांगला वक्ता असणारा आणि मराठी शुभेच्छा पत्र ही जेव्हा सुरू केली प्रसादनं, तेव्हा ती कल्पना फार नवीन होती, पण त्या कल्पनेचं सुद्धा फार स्वागत झालं. प्रसाद,
साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मुळामध्ये लोकांपर्यंत साहित्य पोहोचणं आणि साहित्य अधिकाधिक लोकाभिमुख होणं हा एक मुद्दा कायम चर्चेला जातो. त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाचं स्वरूप याच्या अनुषंगानं सुद्धा बोललं जातं. तुम्हाला स्वतःला तुम्ही आज दिवसभर हे बघता आहात, निरीक्षण काय म्हणणं काय? मी प्रबळ आशावादी आहे. मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलन हा आपल्या मायबोरी मराठीच्या ललाटी पडलेला एक भाग्यशाली टिळा आहे. मराठी भाषेत जसं साहित्य संमेलन भरतं अशी प्रथा कुठच्याही भाषेत नाही. हे 90 वर्ष झाली, मधले काही अपवाद वगळता आता शतक महोत्सव लवकरच साजरा होईल. आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. मी नेहमी साहित्य संमेलनाला येतो जेव्हा शक्य असतं, आवश्यक जमतं तेव्हा. कधी निमंत्रित म्हणून येतो, कधी सहज म्हणून येतो. आणि जोपर्यंत मराठी जिवंत आहे तोपर्यंत मराठी साहित्य संमेलन चालू राहील. साहित्य संमेलनाबद्दल मी आशावादी अशासाठी आहे की सगळ्या भाषेवरती मराठीची सगळ्या पातळ्यांवरती, सगळ्या फ्रंट्सवरती मराठीची पिछेहाट होते असं लोक म्हणत असले तरी साहित्य संमेलन एकमेव स्थळ असं आहे जिथे मराठीची देवाणघेवाण होते, विचारांची देवाणघेवाण होते, साहित्याचं अभिसरण होतं. त्याहूनही महत्वाचं म्हणजे माझा एक अवलोकन आहे. एवढी साहित्य संमेलनं मी अटेंड केली, मुख्य मंडपात जे काही चालतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने साहित्याची अनौपचारिक देवाणघेवाण ह्या अशा कट्ट्यांमध्ये, या अशा अनौपचारिक भेटींमध्ये होते. तेव्हा साहित्य संमेलनाबद्दल मी कमालीचा सकारात्मक आहे. साहित्य संमेलनं मराठीला आवश्यक आहेत. सकारात्मक विचार देणं हे प्रसादचं एकूणच वैशिष्ट्य, त्याच्या लेखनाचं, त्याच्या चिंतनाचं. अच्युत गोडबोले आता आलेले आहेत. अच्युत गोडबोलेंचं आगमन झालेलं आहे. येस अच्युत गोडबोले आहेत, त्याच्यानंतर नीलांबरी जोशी आहेत. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एकीकडे साहित्य संमेलनामध्ये काही चर्चा होत असली तरी लोक वाचतायत, खूप मनापासून वाचतायत. अच्युत गोडबोलेंसारखा आमचा एक मित्र आता सेलिब्रिटी व्हावा केवळ लेखक म्हणून, हे खरं म्हणजे या सगळ्या वाचकांचं यश आहे किंवा वाचक किती मनापासून वाचतात त्याचा हा पुरावा आहे. अच्युत संमेलनाकडे आल्यानंतर लोकांशी बोलताना, ऐकताना काय वाटतंय? मला मुख्य म्हणजे खूप उत्साह वाटतो लोकांमध्ये, वाचकांमध्ये उत्साह वाटतो. मला असं वाटतं की अनेकांना लेखकांना भेटायचं असतं, पुस्तकं खरेदी करायची असतात. हा एक उत्सव असतो, हा एक जल्लोष असतो. म्हणजे कित्येक ह्याच्यावर टीकाही करता येईल, ह्याचा हे आणखी सर्व समावेशक असलं पाहिजे. ह्याच्यात दलित साहित्यापासून अनेक प्रवाह ह्याच्यात खरं सामील व्हायला पाहिजेत. सोशल मीडियावरती जे आहे त्याचा इथे काही समावेश होता येईल का असं आपण बघेल. पण मुख्य म्हणजे गुणदोष आपण जरी बाजूला ठेवले तर एकंदरीत एक आनंदोत्सव आहे. लोक एकत्र येतात, भेटतात एकमेकांना, पुस्तकांना भेटतात, लेखकांना भेटतात. आणि मला वाटतं त्या दृष्टीने हा एक फार उत्साहाचा एक प्रसंग आहे असं मला वाटतं. एक मात्र मला नक्की याच्याविषयी वाटतं की खेड्यांमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यांमध्ये लोकांना जी भूक असते ती शहरामध्ये थोडीशी कमी असते. हे मात्र मला जाणवलं. कारण इथे पुस्तकं अवेलेबल असतात, इथे कार्यक्रम होत असतात, इथे हॉल्स असतात, व्याख्यानं होत असतात, त्यामुळे त्याचं अप्रूप कमी असतं त्या मानाने. हे मात्र मला जाणवलं. पण तरी सुद्धा एकंदरीत मला खूप लोकांमध्ये उत्साह वाटला. नीलांबरी, लेखिका म्हणून म्हणजे पुस्तकं एवढ्या प्रमाणात खपणं किंवा विक्रमी पुस्तक खपणं म्हणजे काय असतं हे तुम्हा दोघांच्या, अच्युतच्या लेखनामुळे आणि पुस्तकांमुळे आपण बघतो आहोत. लोक केवळ आपल्याला पुस्तकं वाचून भेटतात, बोलतात, पुस्तकाविषयी बोलतात. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा नक्की लेखक म्हणून काय वाटतं? लेखक म्हणून अर्थातच खूप छान वाटतं. पण मनकल्लोळ हे आमचं जे नवीन पुस्तक आलंय त्याच्याबद्दल मला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला आणि मनोविकारांचं प्रमाण खूप वाढतंय आणि हे पुस्तक फार खपतंय. याचा लेखक म्हणून आनंद असला तरी ते पुस्तक मनोविकारांचं प्रमाण वाढतं असल्यामुळे त्याची एकही प्रत विकली जाऊ नये असा समाज निर्माण व्हायला हवा असं मला वाटतं. अच्युत, मला एक सांग, म्हणजे आता जवळपास तू सगळे विषय हाताळलेले आहेत आणि आणखी खूप विषय जे आहेत की जे आता तू लवकरच हाताळशील. साधारणपणे वाचक नक्की काय म्हणून ते पुस्तक बघतो, ज्या प्रतिक्रिया येतात त्यातून वाचकांचं जनमानस कसं वाटतं? मला काय वाटतं की सध्या ज्ञानाची भूक आहे आणि लकीली म्हणजे मी ह्याच्याकडे ज्ञान म्हणूनच बघतो. हे फक्त कुठेतरी माहिती कुठेतरी ट्रान्सलेट करून कोंबायचं असं मी बघत नाही. 100 पुस्तकं प्रत्येक पुस्तकाकरता वाचून त्याचं इंटिग्रेशन करून ते सिक्वेन्स करून लोकांना सोप्या मराठी भाषेत कसं देता येईल ह्याच्याकडे अशाच मी बघतो. आणि मला वाटतं लोकांना ते हवं आहे. म्हणजे एका बाजूला यशस्वी कसे व्हाल वगैरे अशी रेडीमेड पुस्तकं लोकांना हवी असतात, पण मला वाटतं त्यातून भयंकर मिळतं अशाला भाग नाही. इथे लोकांना खूप उत्साह मिळतो, प्रोत्साहन मिळतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं, मनात सारखं पुस्तक जे सायकोलॉजी शिकवतं, किमयागर सारखं पुस्तक जे फिजिक्स किंवा सायन्स शिकवतं किंवा अर्थातमध्ये इकॉनॉमिक्स शिकवतं,
ती पुस्तकं वाचून आम्हाला भयंकर आयुष्यातनं डिप्रेशनमधून बाहेर काढलं. आता डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचं काय ते कळत नाही. मुसाफिर वाचून एक वेळ मला माहिती आहे की लोकांना भयंकर मुसाफिर 60,000 मला 40,000 बाकी 30,000 अशा, पण प्रति खपण्यापेक्षा मला हजारो लोकांचे जे काही मला मेसेजेस येतात किंवा त्याच्यातनं त्यामुळे मी नैराश्यातनं बाहेर आलो किंवा आत्महत्येपासून परावृत्त झालो, हे जे आहे ना ह्यानी मला बळ मिळतं. मला वाटतं वाचकांपर्यंत ते पोहोचतंय, विद्यार्थ्यांना आवडतंय आणि विद्यार्थ्यांना ज्ञानाची भूक आहे आणि ते सोप्या रंजक भाषेत मांडल्यामुळे ते एक वेगळी प्रथा मी पाडण्यात. अच्युत जे म्हणतोय ते फार महत्वाचं आहे. ज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी करणारा अच्युत आणि त्याच्या पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद, नीलांबरी जोशी पण आता म्हणाल्या, या दोघांच्याही पुस्तकांना जो मिळतोय प्रतिसाद, याचं महत्वाचं कारण असं आहे की मुळामध्ये ज्ञानाची भूक आहे आणि ज्ञानाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये संचार करण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांची असते. ते सगळं समजून घ्यावं अशी पण इच्छा असते. त्यामुळे अच्युतचा हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शुभदा चौकर पण आपल्यासोबत आहेत. शुभदा माझी फार जुनी मैत्रीण, स्नेही आणि या निमित्तानं भेटतेय. खरं म्हणजे साहित्य संमेलनाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय असेल, तसे जुने मित्र भेटतात, हेच खूप खरं तर फार वेगळे पण आहे. शुभदा, साहित्य संमेलनामध्ये एकूण सगळे जे विषय सुरू आहेत, बाहेर पण लोक ज्या प्रकारे बोलतायत, काय वाटतंय? मला असं वाटतं साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थाने साहित्य रसिकांना आणि तू म्हणालास तसं साहित्यिक त्यांना भेटण्याची संधी, मोकळेपणाने त्यांना सगळ्यांना एकत्र येण्याची संधी ही खूप आवश्यक आहे. आणि तसं आत्ता इथे तरी वातावरण छान दिसतंय की बरेच जण भेटतायत, पुस्तकांच्या दालनात जातात. आता विक्री किती होते वगैरे माहित नाही, मी आत्ता कुठे तिथे शिरतीये, पण या निमित्ताने साहित्याकडे लोकांना आकर्षित करण्याचा हा एक प्लॅटफॉर्म आहे, हे महत्वाचे. शुभदाचं हे विधान फार महत्वाचं आहे. याचं कारण असं की शुभदा जेव्हा लोकसत्तामध्ये होती तेव्हा शुभदा लोकरंग चतुरंगची संपादक होती आणि शुभदाच्या कालावधीमध्ये लोकरंग चतुरंगानं गाठलेली उंची आपल्यापैकी अनेकांना माहिती. आता ती वयमचा प्रयोग करते आहे. वयमचा जो प्रयोग आहे तो मला वाटतं प्रामुख्याने मुलांशी बोलणारा असा प्रयोग आहे. काय प्रयोग आहे हा? वयम हे आपलं मासिक आहे जे किशोरवयीन मुलांसाठी आहे आणि आता 4थं वर्ष आहे या मासिकाचं. बरीच किशोरवयीन मुलं आपली मेंबर्स आहेत, अजून मेंबर होत आहेत. आम्ही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक विशेषांक काढलाय, तो जरा आवर्जून लोकांनी बघावा असं वाटतंय. त्याच्यात असं केलंय की साहित्य संमेलनाचे आतापर्यंत जे अध्यक्ष झाले, म्हणजे पहिले अध्यक्ष होते न्यायमूर्ती रानडे, हेही आजच्या मुलांना माहीत नाही, तिथपासून ते आतापर्यंतच्या अध्यक्षांमधले असे काही अध्यक्ष ज्यांनी लहान मुलांसाठी लिहिलंय त्यांचं साहित्य आणि असे काही अध्यक्ष ज्यांनी लहान मुलांसाठी म्हणून लिहिलं नसलं तरी त्यांचं साहित्य मुलांपर्यंत पोहोचायला हवं असं आम्हाला वाटतं. अशा काही साहित्यिकांचा, निवडक साहित्यांचा हा आपण अंक केलाय. याच्यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, पु. ल. देशपांडे, नारायण सुर्वे, गोनी दांडेकर, शंकरराव पाटील, मारुती चितमपल्ली, उत्तम कांबळे, वसंत बापट अशा सगळ्या साहित्यिकांच्या निवडक साहित्याची ओळख आपण मुलांना करून दिली. असे प्रयोग फार महत्वाचे आहेत. बालकिशोरांशी बोलणं फार आवश्यक आहे. अच्युत गोडबोले, नीलांबरी आणि शुभदा या तिघांनी केलेली मांडणी त्या अर्थानं लक्षात घेतली पाहिजे. साहित्य संमेलनाला तुम्ही दरवर्षी येत असता बहुधा. काय येता? आत्ता जेव्हा तुम्ही आलेले आहात काय वाटतंय? हा, मी चित्रा प्रकाश क्षीरसागर आणि मी गोव्याचं प्रतिनिधित्व करते. साहित्य सेवक मंडळ म्हणून जी आमची जुनी संस्था आहे त्या संस्थेमार्फत इथं काही कवी आणि परिसंवादामध्ये पाठवण्याची व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये मी आलेली आहे. आता मला हे साहित्य संमेलनाचा माझा पहिला अनुभव आहे. मी पहिल्यांदा या साहित्य संमेलनामध्ये सहभागी झालेली आहे. खरं म्हणजे ना, साहित्य संमेलन म्हणजे ना लिहिणाऱ्या हातांचा उत्सव मला वाटतो. लिहिणाऱ्या हातांचा उत्सव आहे हा, आणि ह्या उत्सवामध्ये आपण सगळेजण इतके छानपैकी सामील झालेलो आहोत. फक्त मला असं वाटतं की ज्या ठिकाणी कार्यक्रम चालू असतात तर त्या ठिकाणी जास्त गर्दीही व्हायला पाहिजे. तर त्या कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी जास्त नसता अवांतर गर्दी जास्त असते असं थोडं मला जाणवलं, परंतु त्यातूनही चर्चा होते. अनेक कार्यक्रम आपण त्याच्यामधून सहभागी. कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळायला हवा असं चित्राचं म्हणणं आहे. तुम्ही स्वागत समितीवर काम करता आहात, तर आयोजक म्हणूनच एका अर्थानं तुम्ही या सगळ्या संमेलनाकडे बघता आहात. काय आयोजक म्हणून काय वाटतं? साहित्य संमेलन ही साहित्याची मांदी आळी म्हणायला हरकत नाही. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले वेगवेगळे साहित्यिक, कवी आणि रसिक या सगळ्यांचं हे संमेलन आहे. त्यामुळे सगळ्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते आणि ते खूप महत्वाचं आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या मंडपामध्ये ज्यांना त्यामध्ये रस आहे ती लोक थांबलेली आहेतच, आणि इतरही वेगवेगळ्या दालनांमधून कवी कट्टा तर एक सलग चालू आहे. त्याचं खूप उत्तम आयोजन झालेलं आहे. हेमंत राजाराम काव्यरसिक मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत, त्यांनी केलेलं आहे. मी काव्यरसिक मंडळाची सभासद आहे, जे 50 वर्ष सलग चाललेलं आहे. खूप जुनं मंडळ आहे ते.
आणि त्यामुळे तसे उपक्रम खूप चाललेत आणि त्याला प्रतिसाद सुद्धा खूप आहे. 3 दिवसाचं पूर्ण आयोजन झालेलं आहे आणि ग्रंथदालनांमध्ये सुद्धा खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय शाळांकडून. ही सगळी चर्चा आपण करत राहू. आता या क्षणी मी घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेच जाऊ नका. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये. पुबा भावे साहित्य नगरीमध्ये मी आहे आणि तिथे राशीम ढेरे ग्रंथग्रामामध्ये जी सगळी अनौपचारिक अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं की संमेलनामध्ये परिसंवादांमध्ये जी चर्चा होते त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची चर्चा याशी अनौपचारिक पद्धतीने होत असते. त्यामुळे हे कट्टे जास्त महत्त्वाचे आहेत. तरुण आहेत, वयोवृद्ध आहेत, लेखक आहेत, रसिक आहेत, सगळेच आहेत. सगळ्यांशी मी बोलतोय. मला हे गृहस्थ भेटले दशरथ पाटील. त्यांनी मला सांगितलं की यांनी 61 पुस्तकं लिहिलेली आहेत. तुमचं वय किती आहे? माझं आता 63 वर्ष वय आहे. 63 वय आहे. पुस्तकं 61 लिहिलेली आहेत. त्यामुळे सुरुवातीचा काळ वगळला तर जवळपास दरवर्षी 1-2 पुस्तकं यांची येत असणार आहेत. एवढी पुस्तकं लिहिली आहेत. काय म्हणणं आहे? मला एवढंच म्हणायचं आहे की या साहित्य संमेलनाच्या आणि या माध्यमातून की गेली 40 वर्ष मी पुस्तकं लिहितोय. कादंबरी, कथा, कादंबरी. मी मुंबई आकाशवाणीवर सुद्धा कामगार सभा या कार्यक्रमात अनेक कार्यक्रमाचे लिखाण केलेलं आहे. मी प्रत्येक साहित्य संमेलन हजर होतो पण पुढे नसतो. इतकी साहित्य संमेलन भरतात. आता पुबाभाई नगरी डोंबिवली इथे साहित्य संमेलन भरलेलं आहे. मांदियाळी चालूच आहे. लोक येतात, वक्ते येतात. आता जर सांगितलं त्याप्रमाणे परिसंवाद सुद्धा होतात. नुकतं परिसंवादच नाही तर एकूण या कार्यक्रमाचं साहित्य संमेलनाचं फलित काय असं जर म्हटलं तर त्याला उत्तर काय हे आम्ही देण्यापेक्षा तुम्ही देणं महत्वाचं आहे. कारण बेळगावला ज्यावेळी साहित्य संमेलन झालं त्यावेळी मी हजर होतो आणि मी सीमा भागातील असल्याकारणानं मला उद्वेगानं असं म्हणावं लागतं की प्रत्येक साहित्य संमेलनात की सीमावादाबद्दल एक ठराव केला जातो. त्या ठरावाला अजून कुणीही न्याय दिलेला नाही. यशवंतराव चव्हाणपासून ते आज फडणवीस साहेबापर्यंत सगळे मुख्यमंत्री, सगळे राजकीय नेते संमेलनात हजर होतात, उद्घाटन करतात, आपले मनोगत व्यक्त करतात. आता काल आचारसंहितेमुळे कुठली घोषणा साहेब करू शकले नाहीत फडणवीस साहेब, परंतु घोषणा होतातच. पण त्या घोषणाच राहतात. म्हणजे साहित्य संमेलन हे फक्त काय मांदियाळीसाठी जमवायचं आहे काय? आज मी माझे स्वतःचे एक सांगतो की मी 40 पुस्तकं लिहिली, कधीही मी व्यासपीठावर आलो नाही. मग हे साहित्य संमेलन आहे कुणासाठी? आज मी ऐतिहासिक प्रतापराव गुजर, अजिंक्य, सामनगडचा संग्राम, गिरणी कामगारावर 1982च्या संपावर आधारित विसावा नावाची कादंबरी आहे. सामाजिक, आध्यात्मिक, गुन्हेगारी. मी आता दक्षताला गेली 20 वर्ष पोलीस तपास कथा लिहितोय. सगळ्या क्षेत्रात माझे आहे, परंतु अजूनही कुठल्याही साहित्य संमेलनात माझी दखल घेतलेली नाही. तर मुद्दा जो आहे की जे वेगवेगळं लेखन करणारे लोक आहेत त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि तेच लेखक जो उल्लेख झाला होता की या संमेलनामध्ये परिसंवादांमध्ये किंवा निमंत्रितांमध्ये ज्या लोकांची यादी आहे त्यातले 80% लोक हे तेच लोक आहेत. त्यामुळे नव्या लोकांना याच्यामध्ये संधी मिळत नाही. हा पण एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की राजकीय नेत्यांची आणि ब्युरोक्रॅटची नावं इतकी आहेत की त्याच्यामध्ये साहित्यिक कुठे आहेत. त्यामुळे दशरथ पाटलांसारख्या साहित्यिकाची जी खंत आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. तरुणाई इथे मोठ्या संख्येनं दिसते आहे आणि तरुण आपला गप्पांचा फड लावत इथे बसले होते. त्यांच्या गप्पा सुरू आहेत. त्या निमित्ताने तरुणाईला इथं यावं एवढं महत्वाचं हे संमेलन आहे असं का वाटलं? मराठी ऍक्च्युली आपल्या स्वतःमध्येच एक मोठी भाषा आहे आणि मराठी ऍक्च्युली मी स्वतः मराठी असल्यामुळे मी मराठी भाषेची अगदी आवडीक आहे आणि मी लहानपणापासूनच आय यूज टू राईट पोएम्स. पण इथे माझं येण्याचं प्रयोजन आहे की आय एम बेसिकली फ्रॉम वन ऑफ द पब्लिकेशन हाऊस जे स्टोरी मिरर इन्फोटेक कंपनीचे आहे. आणि इथे येण्याचा उद्देश आहे की आम्ही नवोदितांना शोधतोय, नवोदित रायटर्सना आम्ही चान्स देतोय. कारण होतं जे आहे, ज्या सरांनी पुन्हा पूर्वी मुद्दा जो मांडला की जे रायटर्स खूप लिहितात पण त्याच नावं पुढे येत आहेत आणि नवीन नावं कधी येणार, नवीन रायटर्स कधी येणार आणि या नवीन मुलांना, या नवीन तुम्ही सांगा नवीन लोकांना कधी चान्स भेटणार? नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. अविनाश, संमेलनाच्या पूर्वसंध्येला तुम्ही एक परिसंवाद आयोजित केला होता, बरोबर ना? अभिव्यक्ती स्वातंत्र्य
आणि साहित्यिक हा विषय खरं साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तुम्हाला किती महत्वाचा वाटतो? खरं म्हणजे असं आहे की साहित्य संमेलनामध्ये असे विषय प्रामुख्याने घेतले गेले पाहिजे, कारण ती काळाची गरज आहे. आज आपण बघतो, काही उल्लेख झाला आपल्या माजी अध्यक्षांनी सुद्धा त्याचा केला, की पानसरे, कलबुर्गी आणि दाभोळकरांचा मर्डर झाला, त्यांचे खुनी सापडत नाहीत आणि त्यांचा मर्डर केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठीच झालेला आहे. आम्हाला एक तेवढं समाधान आहे की निदान त्याचा उल्लेख तरी या ठिकाणी झाला, परंतु तसा होत नाही. त्याच्याबद्दल प्रामुख्यानं दखल या साहित्य संमेलनानं घ्यावी, म्हणून या साहित्य संमेलनाच्या 2 दिवसापूर्वी याच डोंबिवली शहरामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि साहित्य या विषयावरती आमचा परिसंवाद झाला. डोंबिवलीकर बऱ्याच मोठ्या संख्येने त्या परिसंवादात आलेले होते आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नसेल तर हे पुस्तक प्रदर्शन, या बुक स्टॉल, प्रकाशक आणि साहित्य रचना याला काहीच अर्थ राहणार नाही. आणि त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही ते साहित्य संमेलन घेतलं. या ठिकाणी मी जे आलेलो आहे आज, आपल्या डॉक्टर अक्षय कुमार नामे एक निवेदन दिलेलं आहे. याच डोंबिवली शहरामध्ये कारखान्यांमध्ये काही बॉम्बस्फोट झाले, अनेक कारखाने बंद आहेत. ठाणे डोंबिवली परिसरामध्ये, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये, मुरबाड, अंबरनाथ त्या ठिकाणी कारखाने बंद होऊन बेकारी झालेली आहे. आणि त्या ठिकाणी आता मॉल वगैरे होत आहेत जिथे कारखाने होते. तर त्यासंबंधी सुद्धा त्यांच्या समारोपाच्या भाषणात निदान उल्लेख व्हावा अशी आमची अपेक्षा आहे, म्हणून आम्ही प्रामुख्याने या ठिकाणी आलो. संमेलनाच्या अध्यक्षांनी एकूणच राजकीय भूमिका सुद्धा घेतली पाहिजे आणि सामाजिक भूमिका घेतली पाहिजे, ही मागणी फार महत्वाची आहे. कारण संमेलनाच्या अध्यक्षांचं भाषण हे केवळ वाङ्मयीन भाषण होता कामा नये. अशोक बागवे आता माझ्यासोबत आहेत. अशोक बागवे हे मराठीतले अतिशय महत्वाचे कवी आहेत आणि त्यांची कविता ही तर वेगळी आहेच, पण त्यांचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्या ज्या प्रकारे कविता सादर करतात ते आणखी भारदार असतं. अशा कवीला या संमेलनाकडे बघून नक्की काय वाटतंय? संमेलन याचा अर्थच आहे की सगळ्यांचा मेळावा. त्यामध्ये रसिक आहेत, वाचक आहेत, साहित्यिक आहेत, कुतूहलाने बघायला येणारे लोक पण आहेत, लहान मुलं आहेत, शाळेतले आहेत. या सगळ्या संमेलनाचं म्हणजे मी जवळजवळ अखिल भारतीय मराठी संमेलनामध्ये खूप म्हणजे आतापर्यंत असलेल्या 15-16 संमेलनात गेलो असेल. प्रत्येकाचं स्वरूप तेच असतं, घोळके असतात, गप्पा टप्पा असतात, साहित्यिकांना भेटणं असतं. पण या संमेलनाचं वैशिष्ट्य मला काय जाणवलं ते हे की जे कवी कट्टा आहे, कवी कट्टा, गझल कट्टा आणि मुशायरा कट्टा हे इतकं शिस्तबद्ध चाललेलं आहे की गेल्या रात्रीचं कवी संमेलन विस्कळीत होतं असं मला वाटतं. आणि त्या कवी कट्ट्यातले काही कवी मी असे ऐकले नवोदित की त्यांना खरं महत्वाच्या या संमेलनात घ्यायला हवं होतं. नियोजन चुकलेलं आहे एकंदर विषयाचं. थांबा यांनी लगेच तुमच्या मुद्द्याला दाद दिले. यांचं काय नक्की म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? हो सर, मी लतिका चौधरी दोंडाईचा, धुळे जिल्हा, खानदेशातून बोलते आहे मी. काल साहित्य संमेलनाची जी सुरुवात झाली ती अतिशय सुंदर झालेली आहे. कार्यक्रमामध्ये जे स्टॉल लागलेले आहेत ते पण अतिशय उल्लेखनीय असे आहेत. कार्यक्रम पण सुंदर होत आहेत. श्रीपाल सबनीसांचं भाषण जे आहे ते अगदी अतिशय अभ्यासपूर्ण असं होतं, सखोल होतं. त्यांनी साहित्य, समाज, राजकारण असा सर्वतोपरी अभ्यास करून अगदी सभोवतालचं सगळं अगदी परखडपणे आणि सत्य असं मत मांडलेलं. फक्त निमंत्रित कवी जे बोलवतात ते नंबर लावून बोलवले जातात का अशी शंका येते कधी कधी. असं वाटतं? हो सर, असंच वाटतं. कारण कवी कट्ट्यापेक्षा म्हणजे मेन कट्ट्या निमंत्रितांपेक्षाही कवी कट्ट्यावरच्या कविता अतिशय सुंदर झाल्यात. आणि गझलचा जो काही मुशायरा झालाय आता सकाळपासून जे बघतोय अतिशय उल्लेखनीय बाबा असं सांगायला आवडेल की खरंच नवीन जी पिढी आहे ती अतिशय सुंदर लिहिते. त्यामुळे यांचा सहभाग याच्यामध्ये का नाही? वृषाली शिंदे आता आपल्यासोबत आहेत. वृषाली शिंदे या प्रामुख्यानं ऑनलाईन माध्यमांचा उपयोग करून मराठी साहित्याविषयी काम करत असतात, त्यामुळे त्यांना या संदर्भात काय वाटतं? वृषाली, काय म्हणणं आहे? मला हे आता साहित्यकारांचं साहित्य एवढा मोठा आपला मेळावा नेहमी आपण पाहतो, तो पाहून मला अतिशय आनंद होतोय. पण त्याचबरोबर मला एक आनंद हा पण होतोय की आजकाल आपली तरुण पिढी जी आहे
ती जशी साहित्याकडे ओढली जातीये ते साहित्य आपण कशा माध्यमातून प्रसारित करावं आणि काय करावं हे पण त्यांनी लक्षात घेतलेलं आहे. तर त्याच्यामधून त्या मुलांनी आता ई साहित्यामधून पण प्रकाशित करण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्तपणे साथ दिलेली आहे आणि मोठ्या सगळ्या साहित्यकारांचा आपल्याला इथे लाभ मिळतोय, त्यांचं मार्गदर्शन मिळतंय आणि त्यातून आपण फार पुढे जावं आणि आपलं साहित्य मी जगापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचा मी जरूर प्रयत्न. मगाशी लहान मुलांच्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने फार चर्चा सुरू होती आणि आता संमेलनामध्ये शाळकरी मुलं सुद्धा दिसत आहेत, अगदी दप्तर आपलं अडकवून इकडे संमेलनाकडे आलेले आहेत. काय तुझं नाव काय? माझं नाव कोमल गौडा. मी टिळक कॉलेज तर्फे आलेली आहे आमच्या शिक्षकांसोबत सगळ्या. तर आम्ही म्हणजे कालपासूनच आम्ही या ग्रंथदिंडी वगैरे सहभागी झालो. या ग्रंथदिंडीमध्ये म्हणजे एखाद्या आजपर्यंत जे फक्त आम्ही पुस्तकांमध्ये वाचलेले लेखक वगैरे त्यांची फक्त म्हणजे पुस्तकात जी आम्ही नावं बघितलेली की बाबा या लेखकांचे हे ग्रंथ असतात, त्यांचे आम्ही स्वतः इथे प्रत्यक्ष ग्रंथ वगैरे पुस्तकं वगैरे इथे आम्हाला अनुभवायला भेटली. आणि 138 वर्षानंतर आम्हाला शाळेकडून असं कळलं की पहिल्यांदा डोंबिवलीला 138 वर्षानंतर मान मिळाला साहित्य संमेलनाचा. आता परत कधी मिळेल कधी नाही आणि आम्ही 138 वर्षानंतर आम्ही इथे आहोत आणि आम्हाला ह्याचा इथे अनुभवायला मिळाले. आम्हाला आनंद होतो. वा वा. काय तुझं नाव काय म्हटलीस? कोमल गौडा. वा वा कोमल, छान. ही जी भूमिका शाळकरी मुलं मांडतायत किंवा कॉलेजेसमधली मुलं मांडतात की आम्हाला ही संधी मिळते आहे आणि त्यामुळे साहित्यिकांना भेटता येतं, पण हे साहित्यिकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे कारण या संमेलनामध्ये बाकी सगळ्या महत्वाच्या साहित्यिकांनी पाठ फिरवलेली आहे. म्हणजे माझ्या अध्यक्षांपैकी श्रीपाल सबनीस तर व्यासपीठावर असल्यामुळे त्यांना येणं भागच होतं आणि वसंत आबाजी डहाके दिसत आहेत. बाकी माझे संमेलनाध्यक्ष कोण दिसत आहेत इथे असं मला वाटत नाहीये. त्यामुळे साहित्यिक येतच नाहीत आणि इच्छा असते मुलांची तरुणांची की आपल्याला साहित्यिकांना बघता यावं, कवित्व आहे कसा आननी हे बघता यावं, पण प्रत्यक्षामध्ये मात्र साहित्यिक येत नाहीत. हा पण फार महत्वाचा भाग आहे. आत्ता या मुली ज्या बोलत होत्या त्याच्यामध्ये बालसाहित्याच्या अनुषंगाने चर्चा होणं फार आवश्यक आहे. तुम्ही बालसाहित्यिक आहात. डॉक्टर सुरेश सावंत, काय म्हणणं आहे? मी आमच्या बालसाहित्याचं काय झालं या विषयात परिसंवादात सहभागी झालेलो आहे. मी माझ्या शाळेमध्ये आपण असं नेहमी तक्रार ऐकतो की आजची पिढी वाचत नाही पुस्तकं, पण हे खरं नाही. माझा अनुभव असा आहे, तुम्ही जर विद्यार्थ्यांना बालकुमारांना त्यांना हवी ती पुस्तकं दिली तर मुलं ती हमखास वाचतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पुस्तकांची यादी आणलेली आहे. त्यांना कोणती पुस्तकं वाचायला आवडतात. आजच्या पिढीतल्या मुलांना यशवंतराव चव्हाणांचं शिवनेरीच्या नवबती वाचायला आवडतं, ते मागतात. अगदी रवींद्र शोभणे यांचं पांढर पाहिजे, शिवाय रोमिओ ज्युलियट वाचायचं, त्यांना अण्णाभाऊ साठेंचा वारणेचा वाघ वाचायचा आहे, आणखी नारळीकरांचं आकाशाशी जडले नाते वाचायचं आहे, APJ अब्दुल कलामांची पुस्तकं वाचायची आहेत. तात्पर्य काय की मुलांना जर मागेल ते पुस्तक दिलं तर मुलं वाचतात. आणि म्हणून मी एक मोठी यादी मुलांच्या पुस्तकांची आवडीची घेऊन आलेलो आहे आणि संमेलनातल्या ग्रंथदालनातून ही पुस्तकं खरेदी करतो आहे. माझा प्रयत्न असा आहे की माझ्या विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तकं वाचायला मिळाली पाहिजेत. मुलं वाचत नाहीत ही तक्रार खोटी आहे पालकांची आणि शिक्षकांची. मुलं अवश्य वाचतात. मुलं वाचत नाहीत ही तक्रार खोटी आहे. मुलं वाचतात, फक्त आपण त्यांना पुरेसं वाचायला देत नाही, आपण तसं वातावरण तयार करत नाही असा मुद्दा डॉक्टर सुरेश सावंत मांडतायत आणि तो त्यांच्या अभ्यासातून अनुभवातून मांडतायत. त्या मुद्द्याकडे खरं म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. काय तुमचं नाव? चेतन पनेर, नाशिकहून. मी चेतन पनेर, नाशिकहून आलेलो आहे. या साहित्य संमेलनात मला थोडीशी खंत ही वाटते की मुंबई नगरी डोंबिवली कामगारांची वसत आहे, कष्टकऱ्यांची वसत आहे. इथं कामगारांचं या साहित्य संमेलनात काही प्रतिनिधित्व दिसत नाही. कामगार कवी वगैरे त्यांना कुठं काय स्थान मिळत नाही. एकंदरीत थोडं अपेक्षापेक्षा हे साहित्य संमेलन चांगलं आहे आणि विशेष म्हणजे पुण्यापेक्षा हे साहित्य संमेलन चांगलं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतंय. कवी संमेलन वगैरे हे बाकीचे प्रोग्राम हे चांगले झालेले आणि आगरी समाजानं चांगलं याबाबत ही अपेक्षा व्यक्त होत आहे. किरण सारखा आमचा किरण येले माझ्यासोबत आहे आणि फार असा छान तरुण लिहिणारा, कविता करणारा असा किरण आहे. किरण, तरुणाई बरंच बोलते आणि असंही म्हटलं जातं की ज्या प्रकारे परिसंवादामध्ये निवड होते, ज्या प्रकारे कवी संमेलनात निवड होते, ती सगळी पद्धत जरा बदलायला पाहिजे वगैरे असं सगळं बोललं जातंय. किरण, काय म्हणणं आहे? आवटी सर, बरोबर म्हणताय तुम्ही. ही निवड प्रक्रिया जी बदलायला हवी ही गरज आहे. म्हणजे कालच्या कवी संमेलनाचा जो एकंदर आढावा येतात, जे ऐकू येतात, प्रतिसाद मिळतात,
ते ऐकता असं वाटतं की ही निवड एक चाळणी बेसिसवर व्हायला पाहिजे, एक त्याला चाळण लावून प्रत्येक जिल्हास्तरीय चाळण लावून मग पुढे नावं यायला पाहिजे, कोटा सिस्टीम नाही व्हायला पाहिजे असं मला आवर्जून. असं तुम्हालाही वाटतं? तुम्ही कुठून आलाय? नवी मुंबई, वाशी. काय म्हणणं, काय नाव तुमचं? सुरेश वायदंडे, चित्रकार. बरं, बोला. आता जे लेखक आहेत हल्लीचे ते जरा स्पष्टपणे लिहिण्यात कुचराई करतायत असं जाणवतं. ब्लस्ट ऑफ लालबाग ह्या कादंबरीमध्ये पण तसं जाणवलेलं आहे. कारण जी मुख्य व्यक्ती आहेत त्यापेक्षा ज्या खोट्या ज्या म्हणजे प्रतिमा उभ्या केलेल्या आहेत त्या ताकदीने लढतायत असं मानलेलं मत आहे त्या कादंबरीत. तर ते स्पष्ट लिहायला काय हरकत नाही तसं, असं हल्लीच्या लेखकांच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चित्रकार वगैरे लोकांवर साहित्यिक क्षेत्रामधली लोक म्हणजे जास्त दुर्लक्ष फक्त बोधचिन्हाबद्दल बोलून ऑर्डर दिल्याप्रमाणे. बरोबर. ते कोण तुमची काय अपेक्षा आहे ती लक्षात आली, तुम्हाला बोलायचंय? मला असं सांगायचं आहे की हे आता आपण मराठी साहित्य संमेलन भरवलेलं आहे, हे मला हे सर्व समाज घटकांचं आहे असं वाटतच नाही. मुळामध्ये माझी प्रतिक्रिया आहे. आणि याच्यात एका विशिष्ट वर्गाचंच एक संपूर्णपणे मी 2 दिवस बघतोय. एक विशिष्ट वर्ग, आता मी असं नाव घेऊ इच्छित नाहीत, तरी आगामी साहित्य येणारं जे आहे ते पुरोगामी साहित्य असावं. आता मी बालगीतातलं ऐकलं, तुमचं बालगीतातलं ते आता कविता होत्या त्या सुद्धा मी ऐकल्या, त्याच्यातही पुरोगामी विचार काही मांडलेले मला काही दिसलेच नाही. अच्छा, हा विचार फार महत्वाचा आहे. भानू काळे आपल्यासोबत आहेत. अंतर्नाथचे संपादक असणारे भानू काळे एकूण साहित्यविषयक फार मूलभूत चिंतन करत असतात. संमेलनामध्ये येताना, संमेलन आता अनुभवताना काय भावना आहे? संमेलन डोंबिवलीमध्ये व्हावं आणि आगरी युवा संघटनेने त्यात पुढाकार घ्यावा ही स्वागतार्ह गोष्ट आहे. बाकी नियोजनामध्ये कुठल्याही प्रकारच्या संमेलनामध्ये बारीक सारीक त्रुटी राहतातच, पण त्या अधोरेखित करण्यात काही अर्थ नाही. मुळात या निमित्तानं मोठ्या प्रमाणावरती साहित्यविषयक चर्चा होणं, अनेक लोक एकमेकांना भेटणं, आता कमीत कमी 20 लोकांना मी इथे भेटू शकलो असेल, त्याच्यात इथे येण्याचं सार्थक झालं असं मला वाटतं. अध्यक्ष भाषण विचारप्रवर्तक होतं, दुर्दैवानं त्याची लिखित प्रत ही खूप उशिरा प्राप्त झाल्यामुळं त्याच्यावरती अभ्यासपूर्ण म्हणून अधिक चांगलं बोलता आलं असतं. पण कोणी सांगावं, घरी गेल्यानंतर ती आवडीने वाचीन मी पुन्हा, त्याचं वेगळेपण अधिक जाणवेल, पण ते अभ्यासपूर्ण आहे यात शंकाच नाही. थँक्यू. हा, तुम्हाला काय बोलायचं? सर, आतापर्यंत अनेक अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले, हे 90वे. मला एक मुद्दा इथं प्रकर्षानं मांडावासा वाटतो की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा या स्त्री लेखिका फार कमी आहेत आणि जाणीवपूर्वक एकतर त्यांचा म्हणजे निवडून येण्याला तिथं मर्यादा पडत असाव्यात किंवा मग जाणीवपूर्वक त्या संख्येनं कमी आहेत म्हणून बाजूला ठेवलं गेलं असावं. म्हणून अखिल भारतीय महिला साहित्य संमेलन ठेवलं जावं अशी माझी रास्त मागणी आहे. आता आपण काय करू, महिला संमेलन करू आणि महिला संमेलनाची अध्यक्ष आपल्याला आत्ताच मिळालेली आहे. काय तुझं नाव काय? मैत्री लांजेवार. मैत्री, बर, तू संमेलनामध्ये आली. मला एक सांग, असं लोक म्हणतात की मुलं काही वाचत नाहीत, तू वाचतेस का? हो. काय वाचते? मी आतापर्यंत खूप पुस्तके वाचलेली आहे व मला आवडीचं पुस्तक श्यामची आहे. अरे वा 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 वा. तुला वाचताना कुठल्या प्रकारची पुस्तकं जास्त मजा वाटते? मला आबा महाजन यांचं हिफीपूर रे हे पुस्तक खूप आवडलंय आणि मला कॉमेडी पुस्तकं वाचायला खूप आवडतात. बर, तू कितवीलाच म्हणाली? 6वी. वा वा. त्यामुळे आम्हाला पुढची संमेलनाची अध्यक्ष मिळालेली आहे महिला मैत्री लांजेवारला आपण अध्यक्ष करायचं. आणि त्याच्या तू सांग ना मग. आज माझं पुस्तक प्रकाशन देखील झालं. कुठे पुस्तक ते? हे. वा वा. आबा गोविंदा महाजन बालसाहित्य आकलन आणि परिचय, संपादन कुमारी मैत्री लांजेवार. बघा, आता 6वीतल्या मुलीचं पुस्तक आलेलं आहे. व्हेरी नाईस. आज प्रकाशन कोणाच्या हस्ते झालं? आज प्रकाशन त्या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये झालं होतं. बर, कोण कोण होतं? माझे वडील आणि इतर व्यक्ती देखील होते. बर, तिला आपले वडील जास्त महत्वाचे वाटतात, बाकीचे इतर होते. छान. पण हे सगळेजण जे बोलतायत म्हणजे या सगळ्या निमित्तानं महेंद्र, या सगळ्या निमित्तानं जे मुद्दे मांडले जात आहेत आणि प्रत्येकाची संमेलनाच्या अनुषंगाने काही एक भूमिका आहे, काही एक भावना आहे. महेंद्र मुंजाळ आपल्यासोबत आहेत. महेंद्र मुंजाळ हे महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे दीर्घकाळ संपादक होते, त्याच्यानंतर पत्रकार आहेत.
महेंद्र, एकूण संमेलन, अध्यक्षीय भाषणं, कारण अध्यक्षीय भाषणांचा अभ्यास तुम्ही करता आहात, काय काय यावेळी संमेलनाबद्दल काय म्हणणं आहे? संमेलन हे मराठी साहित्याचा एक अतिशय महत्त्वाचा असा मेळा दरवर्षी भरत असतो. त्यातून एक चांगलं विचारमंथन दरवर्षी घडावं अशी अपेक्षा असते. पण अलीकडच्या काळातील संमेलन जर आपण पाहिली तर ती विषय आणि त्या जी माणसं निवडलेली असतात बोलणारी विशेषतः, तर त्यात तरुण पिढीला जवळ करतील असे मुद्दे मांडणारी भाषणं बऱ्याच वेळा कमी असतात. त्यामुळे तरुण पिढी या संमेलनापासून दूर जाते काय असं एक अलीकडे मला वाटायला लागलं आहे. तरुणाईशी संमेलनांनी बोललं पाहिजे. एकूण ही सगळी चर्चा अतिशय महत्वाची आहे. प्रत्येकाच्या मनातलं संमेलन काय आहे, प्रत्येकाची संमेलनाच्या अनुषंगाने असणारी भावना काय आहे, अपेक्षा काय आहे. कारण मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे साहित्य संमेलन हे जरी त्या संमेलनाच्या मुख्य मंडपामध्ये इतर मंडपांमध्ये असलं तरी सुद्धा खऱ्या अर्थानं संमेलन इथे कट्ट्यांवर रंगत आहे. आणि कट्ट्यावर जे बोललं जातं आहे त्या कट्ट्यावरच्या संवादाचा, त्या अपेक्षांचा विचार जर केला संमेलनांनी तर संमेलन अधिक सर्वसमावेशक होईल. आजची जी अवस्था आहे की परिसंवादाच्या आणि निमंत्रितांच्या यादीमध्ये 80% नावं 30 राजकारण्यांची एवढी यादी मोठी की मगाशी कोणीतरी असं म्हणालं की इथून पुढे असं करा की अध्यक्षीय भाषण अगोदर करा आणि मग मुख्यमंत्र्यांची आणि बाकीची भाषणं झाली पाहिजेत, कारण अध्यक्षीय भाषण लोकांनी शांतपणे ऐकलं पाहिजे. त्यामुळे अशा सगळ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत. साहित्यविषयक ही चर्चा मला फार महत्त्वाची वाटली. मला असं वाटलं की जे इथे आहेतच डोंबिवलीमध्ये ते तर हा अनुभव घेतच आहेत, पण जे नाहीत तेही या निमित्तानं साहित्य संमेलनामध्ये आहेत असं त्यांना निश्चितपणे वाटेल. हे संमेलन आणखी महत्त्वाचं आहेच. उद्या पण आहे ते. या संमेलनाला बाकी सगळ्या वक्त्यांना, लोकांना शुभेच्छा आहेतच, पण मुख्य म्हणजे रसिकांना समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे या निमित्तानं समजलं तरी सुद्धा आपला आक्रसलेला साहित्य व्यवहार बऱ्यापैकी मुक्त होईल. आणि साहित्य व्यवहाराच्या बद्दल चर्चा करतानाच ती चर्चा भाषा व्यवहाराबद्दल पण केली पाहिजे. एवढी जाण आपल्याकडे येईल. अविनाश कदम मगाशी म्हणाले त्याप्रमाणे साहित्यिकांनी सामाजिक राजकीय भूमिका पण घेतली पाहिजे, कारण साहित्याचा मुद्दा, भाषेचा मुद्दा हा केवळ वाङ्मयाचा मुद्दा नाहीये, तो सामाजिक आणि राजकीय मुद्दा सुद्धा आहे. एनिवेज, सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.